कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या गैरव्यवहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून अंचलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडून पदाचा गैरवापर केल्याचा धक्कादायक प्रकार प्रशासनाच्या चौकशीत समोर आला आहे। गरीब व गरजू कुटुंबांसाठी असलेल्या घरकुल योजनेचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करत बनावट कागदपत्राच्या आधारे लाभ लाटण्याचा हा प्रकार असून यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। कोपरगाव मतदारसंघातील अंचलगाव येथील सरपंच मंगल खिरडकर यांनी सरपंच पदावर असताना आपला पात्र नसलेल्या मुलाला बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला। तसेच सदरचे घरकुल ग्रामपंचायत व सरकारी जागेवर अतिक्रमण करून बांधल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। या संपूर्ण प्रकरणात सरपंचांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मुलाला थेट मदत केल्याचं स्पष्ट झालं आहे। या गंभीर बाबीबाबत दादासाहेब बनसोडे यांनी 2021 साली समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती। त्यानंतर समाज कल्याण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार ऑक्टोबर 2025 मध्ये अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नव्याने सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारीसोबत सादर करण्यात आलेले कागदपत्रे, पुरावे आणि अहवालाची जिल्हाधिकारी कार्यालयाने सखोल चौकशी व पडताळणी केली असता तक्रार ही खरी असल्याचं सिद्ध झालं। याबाबत तक्रारदार दादासाहेब बनसोडे यांनी अधिक माहिती दिली असून शासनाच्या घरकुल योजनेचा गैरवापर करून गरिबांच्या हक्कावर गदा आणण्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। माझं नाव दादा शिवराम बनसोडे, राहणार अंचलगाव, पोस्ट करंजी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। ज्या टायमाला खोलीचे काम चालू झाले आणि त्या खोलीमध्ये असं मला समजलं की ही खोली रमाईमध्ये आलेली। रमाई खोली आल्याच्या नंतर मग तिथून मी जागा झालो आणि नंतर मी ते रेकॉर्ड काढायला सुरुवात केली। रेकॉर्ड काढायला सुरुवात केल्याच्या नंतर पहिलं मी मराठी शाळेमध्ये गेलो। मराठी शाळेचे शिक्षक होते, मुख्याध्यापक, त्यांच्याकडून मी दाखले मिळवले। दाखले मिळवल्याच्या नंतर मी पंचायत समितीमध्ये गेलो, रेकॉर्ड दिलं तिथे। ते रेकॉर्ड पंचायत समितीत जमा केल्याच्या नंतर मला 2-4 महिने न्यायच मिळाला नाही। त्याच्यानंतर मग मी काय केलं, कन्नरला गेलो। कन्नरला जाऊन तो दाखला काढला, कोणता, खाटी जातीचा। मुळात त्यांचे दाखले हिंदू धनगर आहेत। तो जातीचा दाखला माझ्या ताब्यात घेतल्याच्या नंतर मी पहिल्या औरंगाबाद कोर्टात गेलो। कोर्टात गेल्याच्या नंतर तिथे मला न्याय मिळाला, माझ्या बाजूने निकाल लागला। तो दाखला 3 वर्ष मी केस खेळलो। त्याच्यानंतर तो दाखला त्यांचा अमोल भाऊसाहेब खिरडकर याचा दाखला डिलेक्ट केला। डिलेक्ट केल्याच्या नंतर मला साहेबांनी तो निकाल माझ्या बाजूने दिला। आल्याच्या नंतर मी नगरला अपील केली। नगरला जवळजवळ 2-3 महिने केस चालली। चालल्याच्या नंतर मग तोही निकाल माझ्या बाजूनेच लागला। आता इथून पुढे काय होईल मी मला सांगता येत नाही। आणि त्यांनी माझ्या विरोध अपील दाखल केलेली आहे। ती अपीलाची नक्कल मला मिळालेली आहे। 27 तारखेला मला तिथे कोर्टात जाणे गरजेचं आहे। बघू काय होतंय ते। न्याय घेण्यासाठी मी नगरला केस टाकली। नगरच्या नंतर ते कलेक्टरनी मला 7-8 वेळेला चक्र मारायला लावल्या। शेवटी त्यांनी मला 3/1/2026 परत केलेला आदेश दिलेला आहे। पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीमध्ये पुरवलेल्या सेवेचा स्वलाभासाठी विनाप्रयोग केल्याबद्दल व ग्रामपंचायत अधिकृत सरकारी जागेत अतिक्रमण करून घरकुलाचं बांधकाम केलेलं आहे। त्याच्यावरून मला न्याय मिळाला आणि कलेक्टर साहेबांनी तसा तो आदेश दिलेला आहे। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी मंगल खिरडकर यांचे सरपंच पद रद्द करत ग्रामपंचायत सदस्य पद देखील रद्द करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे। या कारवाईमुळे अंचलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। ग्रामपंचायत सरपंच हे कोल्हे गटाचे असल्याने याचा परिणाम थेट कोल्हे गटावर पडणार असून विरोधकांकडून कोल्हे गटांवर चांगलेच ताशेरे ओढले जात आहेत। सदरच्या या प्रकरणामुळे केवळ अंचलगावच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव तालुक्यातही अशा स्वरूपाचे प्रकार इतर ठिकाणी घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही। राज्य शासन गरीब व गरजू कुटुंबांच्या हितासाठी घरकुल योजना राबवत असताना लोकप्रतिनिधींनीच पदाचा गैरवापर करून गरिबांच्या हक्काच्या घरावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याचं उघड झालं आहे। या घटनेमुळे घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर मोठी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून
तालुक्यातील सर्वच घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी व भविष्यात असे गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक यंत्रणा राबवावी अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.